गेममध्ये आपण कॅरम चालू असतो कॅरमचा गेम तेव्हा मात्र लगेच समोर आता सखी येते आणि सखी म्हणते की शक्यच नाही तर तेव्हा आता काना म्हणत असतो की मला आपल्या चाळीमध्ये कोणीही घालू शकत नाही तेव्हा आता इकडे काना मात्र तिच्याकडे आश्चर्याने बघत असतो तेव्हा आता सखी आणि काना दोघेही एकमेकांकडे बघतच राहतात आणि चाळीतले लोक सुद्धा आता सखीकडे बघतात की आता कानाला हरवायला सखी पुढे आली आहे काय म्हणून सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघतात तर दुसरीकडे काना सुद्धा बघत असतो इकडे सखी पुढे पाऊल टाकते आणि आता ती चेअर मागे करते आणि आता चेअरला तेव्हा मात्र काना म्हणतो की या अरे बापरे तुम्ही तर मोठी गँग घेऊन आलेला आहात आणि तेव्हा मात्र सगळेजण खूपच हसू लागतात तर त्यानंतर आता पुढे सखी काय म्हणणार इतक्यात पुन्हा काना म्हणतो या बसा तुम्ही आज माझा गेम बघाच तुम्ही कॅरम मधला सर्वोत्तम प्लेयर कोण आहे ना ही संधी तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि ही संधी तुम्हाला भेटली आहे या चाळीतला विनर आहे मी आतापर्यंत या चाळीत मला हरवणारा कोणी आलेला नाही तेव्हा सखी म्हणते हो का तर पुढे ती म्हणते ते काय झालं असेल ना तुझ्या समोर स्ट्रॉंग असा प्लेअर कधी कोणी आलाच नसेल म्हणून तू जिंकला असेल असं ती म्हणते तेव्हा आता काना म्हणतो काय बोलता अरे तुम्ही तुम्ही फक्त एकदा माझा गेम बघा आणि ठरवा तेव्हा पुन्हा सखी म्हणते मी इथे बघायला नाही खेळायला आले आहे तेव्हा सगळेजण अजूनच सखीकडे आश्चर्याने बघू लागतात आणि कानाला पण तिच्या बोलण्याचं फारच नवल वाटतं तर पुढे मात्र आता तो म्हणू लागतो अरे बापरे तुम्ही तर फारच मनावर घेतलं मी असं म्हणालो होतो की या चाळीतलं आणि या चाळीतल्यांपैकी मला कोणीच हरवलं नाही तर तेव्हा कानाचं बोलणं ऐकलं असं की म्हणते हो पण मी कुठली बाहेर आहे मी तर आता या चाळीतच राहते ना आणि असं म्हटल्यावर आता पुन्हा काना तिच्याकडे आश्चर्याने बघतो तर तेव्हा आता काना म्हणतो हो का अच्छा का आणि म्हणजे आता तुम्ही मला हरवणार का असं म्हणून आता लगेचच तो हाताची घडी घालतो सगळेजण हसतात तेव्हा आता असं की म्हणते हो हॅलो ऑफकोर्स मी तुला हरवणार आहे आणि असं म्हटल्यावर आता पुन्हा एकदा काना तिच्याकडे बघतच राहतो आणि सखीने सुद्धा त्याला चॅलेंज दिलेलं असतं त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष गेमवर असणार आहे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता काना आणि सखी या दोघांमध्ये डाव सुरू झालेला असतो इकडे डाव खेळण्याआधी सखी चहा पिते त्यानंतर मात्र गेम सुरू होतो आणि दोघेही जण एकदम छान खेळत असतात परंतु आता कान्हा मात्र अशी चिटिंग करतो की त्यामुळे तो स्वतः हारतो आणि पुढे मात्र सखी जिंकते आणि आता लगेचच पुढे सखी म्हणते की तू कुठलाच डाव जिंकू शकणार नाही हा पण नाही आणि सरकार सोबत खेळत असलेला पण डाव सुद्धा नाही तेव्हा किरण म्हणतो तू हे मुद्दाम केलंस ना तर तेव्हा काना म्हणतो की मी या राणीला ना कायमच जिंकून देणार आहे फक्त सगळा डाव ना मी माझ्या पद्धतीने खेळणार आहे तेव्हा हे मात्र सखीच्या लक्षात येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा